ही कला मला आता शिक्षक झाल्यावर कळतं की खूप अवघड आहे. आम्ही अगदी 12वी संपल्यानंतर इंडॉलॉजी दोनच सांगते, ॲक्टिव्हिटी एरिया ॲनालिसिस आणि थिअरी ऑफ ॲफ्लुएंट सोसायटी, हे दोन तशा क्लिष्ट सैद्धांतिक कल्पना अँथ्रोपॉलॉजी आणि आर्किओलॉजीतल्या आहेत. त्या सरांनी खेळ घेत घेत, गप्पा मारत, क्विज करत आणि अशा शिकवल्या. आम्हाला तेव्हा कळलं नाही. MAचा अभ्यास झाल्यानंतर कळलं, अरे आपण हे शिकलो होतो आणि अथपासून इतिपर्यंत शिकलेलो होतो. ही सरांचं एक. मग MAला गेले, पुढे PhDचा अभ्यास सुरू केला. प्रत्येक वेळेला सरांनी उत्तेजन दिलेलं आहे, अभ्यासासाठी प्रोत्साहन दिलेलं आहे. सर कायमच मतभेदाला तयार होते. हा शिक्षक म्हणून सगळ्यात मोठा, संशोधक म्हणून सगळ्यात मोठा मुद्दा मला वाटतो. माझे सरांशी कायम पहिल्यापासून मतभेद व्हायचे की मला हे पटत नाही, हे तुम्ही असं बघायला हवं होतं. सरांचं म्हणणं एकच असायचं, तू स्वतः फील्डमध्ये जा, तू नव्याने पुरावे जोडून घे आणि माझं म्हणणं खोड, मला काही म्हणणं नाही आहे. विषय हा असाच पुढे जात असतो. मी कायमच त्यांच्या भरोशावर काम करत राहिले. मी कधीही फील्डवर गेले, परत आले तर सर कितीही वेळ नसला तरी मला वेळ द्यायचे. माझी खापरं बघितली असेल, पॉटरी बघितली असेल, वी हॅव डिस्कस्ड. आणि त्याच्यासाठी मी इतर संशोधकांना बघितलं की मला लक्षात येतं की हे सरांचं खूप मोठा कर्तृत्व असून गुण होता की विद्यार्थ्यांना कायम वेळ द्यावा. डेक्कन कॉलेजमध्ये सरांना न ओळखणारे विद्यार्थीसुद्धा जर खापरं घेऊन सरांकडे गेले तर सरांकडे कायम वेळ असायचा चर्चा करायला. हे सगळ्यांचाच अनुभव होता, माझाच असं नाही आहे, म्हणजे कोणी हे नाही. हे पहिलं की कायमच मार्गदर्शक म्हणून राहिले, मतभेदाला तयार असलेले शिक्षक. दुसरं म्हणजे उत्तम संशोधक. खूप ज्येष्ठांनी त्याच्याविषयी बोललं आहे, मी नव्याने काही बोलण्यासारखं नाही. पण आज 2-3 पिढ्यांनंतर काम करतानाही असं लक्षात येतं की सरांचं संशोधन खऱ्या अर्थाने कालातीत आहे. सरांनी जेव्हा संशोधन केलं त्याच्यानंतर 30 वर्षांनी काम करताना आर्किओलॉजीमधली तांत्रिक ज्ञान आणि आपल्याला उपलब्ध असलेली माहिती, सैद्धांतिक पाये बरेच पुढे गेलेत. पण सरांनी ज्या पद्धतीने काम करून ठेवलेलं आहे त्या पद्धतीवर सगळ्यांना माहिती, इतिहास आणि पुरातत्वात कायमच जुनं ज्ञान मागे पडतं, जुनी तत्त्वं मागे पडतात, नव्याने येत राहतं. तरीसुद्धा सरांचं सगळं म्हणणं, सरांनी मांडलेले सगळे सिद्धांत खोडून टाकणं सहज नाही. आणि आता 20-1 वर्ष या क्षेत्रात काम करायला लागल्यावर मला असं वाटतं, इट्स अ हंच, की अजूनही 100 वर्षांनी ज्या काही थोड्या लोकांचं काम क्लासिक्समध्ये येऊन गणलं जाईल, जे खोडता येत नाही, त्यात सरांचं काम अग्रभागाने असेल. हे मला स्वतः संशोधन करत असताना कायम जाणवत राहतं. इनामगाव किंवा कुंतासीचे उत्खननही खऱ्या अर्थाने आमच्यासाठी वस्तुपाठ आहेत. अजूनही त्याच पायावर आमची कामं चालतात. जो प्रत्येक माणूस प्रोटोहिस्ट्रीमध्ये किंवा इतिहासपूर्व काळामध्ये उत्खनन करतो त्याला प्रत्येकाला स्वतःचं इनामगाव करायचं असतं. मग त्यांनी प्रत्येकाने मान्य केलं उघडपणाने किंवा नाही, तरीही हे सत्य घटना आहे. आणि मी सगळ्यांच्या चर्चा करून, मीही त्या क्षेत्रात काम करत असल्यामुळे माहिती असते. आणि ह्याच्यापेक्षा मोठं सरांचं यश नाही की प्रत्येकाला स्वतःचं इनामगाव हवं असणं. तिसरी गोष्ट म्हणजे लेखन. सरांनी व्यवसायात सुद्धा प्रचंड लेखन केलं आहे. भारतीय पुरातत्वशास्त्रात संशोधक लेखन करत नाहीत आंतरराष्ट्रीय पातळीच्या दृष्टीने, अशी कायमच रड असते आमची. पण सर मात्र त्याबाबतीत बहुप्रसवा होते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याचबरोबर त्यांनी सर्वसामान्यांना हे सगळं संशोधन कळेल अशा पद्धतीने पुस्तकं लिहिली. फक्त सर्वसामान्यांना नाही, तर त्याच्यामधला एक पातळी म्हणजे MAचे विद्यार्थी, त्यांना कळावं अशा पद्धतीची पाठ्यपुस्तकं सरांनी मराठी आणि इंग्लिशमधून दोन्ही लिहिली. मी कलकत्त्याला स्थायिक झाल्यावर माझ्यापेक्षा वयाने लहान असलेल्या मैत्रिणींनी तिथल्या विचारलं होतं पुरातत्वज्ञ, तू सरांना ओळखतेस, मला एकदा सरांना भेटवशील का? म्हटलं का गं? ती म्हणली, खूप संशोधक झाले, सगळे संशोधक संशोधकांसाठी लिहितात. MAच्या विद्यार्थ्यांना ते सगळे सब्जेक्ट त्यांना कळावेत अशा भाषेत लिहिणारे एकच फक्त ढवळीकर सर मी इतक्या वर्षात बघितलेत. बाकी कुणाचीही पुस्तकं मला इतक्या वर्षात कधी सापडली नाहीत. मला फक्त एकदा सरांना बघायचं आहे किंवा भेटायचं आहे. अशा पद्धतीची काय म्हणतात, आदर निर्माण करणं विद्यार्थ्यांमध्ये फक्त पुस्तकांमधनं आणि स्वतःच्या कामांमधनं, ही फार मोठी कर्तृत्व आहे असं मला आता त्यातली थोडीफार काही धडपड केल्यावर लक्षात येतं. सरांकडे सगळे गुण एकत्र होते. आमच्याकडे एखाद दुसरा अर्धा असेल, पण ज्यांच्याकडे जे आहे त्यांनी सरांची शिस्त, सरांच्या लेखनाची पद्धती, सरांची संशोधनातली शिस्त आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुरावे गोळा करण्याच्या कार्यपद्धतीवरची पक्की हातोटी, ती आत्मसात करून आम्ही थोडंफार कार्य केलं तर ती त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल असं मला वाटतं. आणि या सभेत मला आधी काही कल्पना देता आली आहे, पण मला बोलायची संधी दिल्याबद्दल श्रीनंद बापट आणि जामखेडकर सर यांचे आभार. थँक्यू. डॉक्टर मंजिरी भालेराव.
सरांशी जवळून संपर्क असणारे खूप लोक आज या हॉलमध्ये आहेत. मला कल्पना आहे की त्यांनाही खूप गोष्टी बोलायच्या आहेत, पण काही मोजक्या ज्या इतरांनी सांगितलेल्या नाही आहेत, ते विशेषतः माझ्याशी संबंध असलेल्या सरांच्या गोष्टी ज्या आहेत त्या मी आपल्याशी शेअर करू इच्छिते. मी स्वतःला खूप भाग्यवान समजते की शालेय काळातच माझ्या साधारणपणे 9वीत वगैरे असताना 8वी-9वीमध्ये सरांशी माझा संबंध आला होता. आणि आज मी ज्या क्षेत्रामध्ये आलेली आहे त्याला मुख्यतः कारण हे सरच आहेत. सरांच्या विद्यार्थिनी डॉक्टर शुभांगना आत्रे आणि मी शेजारी राहायचो आणि त्यावेळेला त्यांच्याकडे कधीतरी सर सुट्टीमध्ये यायचे आणि त्यावेळेला अनेक गोष्टी आम्ही सरांशी चर्चा करायचो. मी खूपच लहान होते, म्हणजे मला तेव्हा आर्किओलॉजी म्हणजे काय हे माहितीच नव्हतं. पण अशी काही इतिहासाची एक ब्रँच आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला इतकं मागेपर्यंत अभ्यास करता येतो आणि ती इतकी इंटरेस्टिंग आहे हे त्या दोघांमुळे मला समजलं आणि पुढे मी या विषयाकडे यायचं हे तेव्हाच निश्चित करून टाकलं होतं. आणि आज मला खूप आनंद होतो की मी त्यावेळेला जे ठरवलं होतं, जो माझा आवडीचा विषय होता, त्याच क्षेत्रामध्ये मी आज काम करते आहे. त्यामुळे कितीही काम केलं तरी ते कामाचा थकवा किंवा श्रम हे जाणवतच नाहीत. तीच गोष्ट सरांची होती हे मी बघू शकते. इतकं अथक लेखन सरांनी केलेलं आहे, इतक्या मोठ्या प्रमाणात आज सरांनी पुस्तकांचे प्रकाशनं केलेली आहेत, आपले लेख लिहिलेले आहेत. आणि त्यावेळेला आम्ही म्हणतो की आजही सरांनी कुठे फेसबुक व्हॉट्सॲपचा वापर न केल्यामुळे त्यांना पुष्कळ वेळही मिळाला असंही लक्षामध्ये येतं. पण अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी डेक्कन कॉलेज जेव्हा आर्किओलॉजी करायला गेले तेव्हा असा एक क्षण आला होता. डेक्कन कॉलेजमध्ये सगळ्यांनाच प्री हिस्ट्रीचं खूप अट्रॅक्शन असतं, तसं मलाही तो विषय खूप आवडत होता. आणि एका पॉईंटला मला एक फेलोशिपसाठी अप्लाय कर म्हणून गाजळे सरांनी सांगितलं होतं की युरोपमध्ये एक फेलोशिप आहे आणि त्याला तू जा, मी तुला रेकमेंड करतो. आणि पण ती प्री हिस्ट्रीची होती. मी ऑलमोस्ट सगळं नक्की केलेलं होतं, पण मी एकदा सरांना विचारलं की सर काय करावं, तुम्हाला काय वाटतं की मी घेऊ का ही संधी. तर ते म्हणले, हे बघा, तुम्हाला जर भारतात राहून काम करायचं असेल तर तुम्ही हिस्टॉरिकल आर्किओलॉजीमध्येच काम केलं पाहिजे, प्री हिस्ट्रीमध्ये जाऊ नका, असं त्यांनी मला त्यावेळेस सल्ला दिलेला होता. आणि तो खरं तर योग्य होता हे मला लक्षामध्ये आज येतं आहे. कारण मी काही भारताबाहेर जाऊन काम करणार नव्हते, नंतरही भारतामध्येच राहायचं होतं. आणि एवढ्या मोठ्या प्रकारच्या इतक्या अनेक विषय या विषयाशी संबंधित संलग्न आहेत, त्या सगळ्यांचा अभ्यास करून थोडा थोडा या विषयामध्ये काम करण्याची ती शक्यता होती. मला ज्या गोष्टीत PhD करायची होती, ज्या विषयामध्ये, तोही विषय मला सरांनीच दिलेला आहे, ज्यात मी केली नंतर. पण सरांचं मला नेहमी असं वाटायचं, तुमच्याही लक्षात आलं असेल की त्यांना प्रॉब्लेम्स खूप आवडायचे. त्यांना नेहमी प्रश्न निर्माण करून त्यांचा शोध घेणं ह्याची त्यांना खूप आवड होती. आणि त्याप्रमाणे ते लोकांना सांगायचं, हे बघा, हे असं आहे, काय करायचं सांगा. मला म्हटले होते नाशिकच्या 3 नंबर एका केववरती PhD करा. त्यांनी मला सांगितलं होतं. तर मी म्हटलं की सर करायचं तर मी सरांशी नंतर बोलले होते, राजगुरू सरांशी बोलले होते की त्यांनी सल्ला दिला की एकाच केववरती PhD करा. 24 केव्सचा ग्रुप आहे, पण तरी एकावरतीच करा असं त्यांनी मला सांगितलं होतं, कारण त्यात खूप प्रॉब्लेम्स होते. तर त्यांना असे प्रॉब्लेम्स शोधून ते सॉल्व्ह करण्यामध्ये खूप आनंद मिळायचा. तसं त्यांनी ते मला सांगितलं की हे टास्क आहे, याचं उत्तर काढा काय होतं ते. तर मी म्हटलं की ठीक आहे, तो विषय आपण घेऊच, ती केव तर घ्यावीच लागणार आहे, बाकी सगळ्या 24ही इतर घ्यायला लागणारच आहेत, तर सगळ्यांवरतीच केलेलं योग्य आहे. म्हणून मी शेवटी त्या सगळ्या एकत्र गुहा करून त्यांच्यावरती काम केलं पुढे शेवटी. आणि टिळक महाराष्ट्र विद्यापीठामध्ये खरं तर वरदासारखाच मला त्यांचा सहवास जास्त लाभला शिक्षक म्हणून. जरी त्यांची माझी वैयक्तिक ओळख खूप होती तरीसुद्धा ते शिक्षक म्हणून मी त्यांना पहिल्यांदा टिमवीतच पाहिलं होतं. कारण डेक्कन कॉलेजमध्ये मी ज्या वर्षी गेले त्याच वर्षी ते रिटायर झालेले होते. त्यामुळे त्यांची आम्हाला काही स्पेशल लेक्चर्स लावलेली होती डेक्कन कॉलेजमध्ये, पण तरीही फुल फ्लेज्ड विषय शिकवणं हे त्यांच्याकडनं शिकणं त्यांच्याकडून हे मला टिमवीतच मिळालं. आणि तेव्हा मगाशी मला वाटतं थिटे सर म्हणाले की पॉवर पॉईंटचा जमाना नसतानाही विद्यार्थ्यांना तासभर खेळवून ठेवणं हे सरांना अगदी सहज शक्य होतं. 1 तास काय 4-4 तास सर सलग तास घ्यायचे, तरीसुद्धा कोणालाही कंटाळा यायचा नाही. एखादा विषय रंजक कसा करावा, सोपा कसा करावा आणि लोकांपर्यंत पोचवावा कसा, ही त्यांची विलक्षण हातोटी होती याच्यामध्ये. आणि आजही म्हणजे आम्ही शिकवत असताना जाणवतं की काही काही विषय हे कंटाळवाणे असतात, क्लिष्ट असतात. त्याला PPT असेल तर बरं पडतं, फोटो दाखवून लोकांना खेळवून ठेवता येतं. पण आणि विशेषतः अंडर ग्रॅज्युएट लेव्हल्सना, म्हणजे माझे अनेक सहध्यायी इथे आहेत, सहशिक्षक इथे आहेत, त्यांना कल्पना आहे की MA शिकवणं आणि अंडर ग्रॅज्युएट लेव्हलला शिकवण्याच्यात खूप फरक असतो. अंडर ग्रॅज्युएट लेव्हलला लोकांना शिकायचंच नसतं, जरी ते आपल्या आवडीच्या विषयात आले असतात तरीसुद्धा. पण PG लेव्हलला जी मॅच्युरिटी आणि इंटरेस्ट विशेषतः टिमवीच्या विद्यार्थ्यांमध्ये दिसतो तो बाहेर कुठे दिसत नाही. पण त्या काळामध्ये टिमवीमध्ये अंडर ग्रॅज्युएट लेव्हलचे लोक खूप होते आणि त्यांनासुद्धा सरांनी तितक्याच छान शिकवून खिळवून ठेवलेलं होतं हे मी बघितलं आहे अनेकदा. कधी कधी 80-80 मुलं विद्यार्थी वर्गामध्ये असायचे आणि तेव्हासुद्धा सर सलग शिकवायचे, गप्पा मारायचे आणि गप्पा मारता तसंच वाटायचं. आणि शेवटी आपण केवढं शिकून गेलो असं लक्षामध्ये यायचं, अशी त्यांची शिकवण्याची स्टाईल होती. आणि खरोखर कधीही कंटाळा येणार नाही असं ते शिकवायचे. त्याचप्रमाणे
कधीही घरी गेलो तरी गप्पा मारताना विशेषतः कधी कधी मी आणि वरदा त्यांच्याकडे नवीन खापरं घेऊन जायचो की सर हे नवीन सापडलं आहे, तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरती जेवढा आनंद दिसायचा तो एरवी कोणालाच दिसणार नाही अशी परिस्थिती. कारण ते लहान मुलासारखे अरे बघूयात काय आहे. एकदा आम्हाला एक कॅल्क्युलेथिक खापर मिळालेलं होतं, तर ते म्हणले हे काय इनाम गावून आणलं का. मग तेव्हा आम्ही म्हटलं की नाही सर पुण्यातच सापडलेलं आहे, आणि त्यावेळेला त्यांना खूपच आश्चर्य आणि आनंद वाटला होता. तर हे क्षण मी कधी विसरणार नाही, कारण त्यांच्या विषयामधलं त्यांचं जे आपण म्हणतो की एखादा माणूस त्याचा आनंद, त्याचा विषय, त्याचा इंटरेस्ट हा संसर्गजन्य करतो, तसं सरांनी केलेला होता. आणि या विषयाचा हा जो प्रसार झालेला आहे इतक्या मोठ्या प्रमाणात, तो सरांचं स्वतःची पॅशन जी शिकवण्यात पण दिसायची त्याच्यामुळे झालेला आहे असं आपण बघू शकतो. त्यावेळेला टिमोळीमध्ये येणारे सगळेच शिक्षक असे होते, पण विशेषतः सरांचे तास बुडवायचे नाहीत असं लोक विचार करून यायचे आणि चिकाटीने बसून राहायचे. 12 वाजता प्रचंड भूक लागायची, पण तरीही कुणी निघायचा विषय काढायचे नाहीत, कारण ही सगळे लोक शिकवायला असायचे. खूप आठवणी आहेत. आता वेळ कमी आहे, कारण अनेकांना पुढे बोलायचं याची मला कल्पना आहे. मी सरांना मनोमन श्रद्धांजली वाहते आणि मला इथे बोलू दिलं त्याबद्दल संयोजकांचे आभार मानते. इथल्याच एका मीटिंगमधली एक छोटीशी आठवण सांगण्यासारखी आहे. आपल्याला मिळणाऱ्या सन्मानाकडे सुद्धा ते कसं पाहत असत त्याच्या संदर्भातली ती आठवण आहे. एक्झिक्युटिव्ह बोर्डाची मीटिंग होती चालू, आणि पुढची काहीतरी एक मीटिंग ठरवायची होती, तर ती अमुक तारखेला ठरवायची का अशी चर्चा सुरू झाली. तर सर म्हणले अहो नाही, तो त्या दिवशी मला बिल्ला आणायला जायचं आहे. तर तो बिल्ला म्हणजे रॉयल एशियाटिक सोसायटीचं मेडल त्यांना जे मिळणार होतं, तो कार्यक्रम त्या दिवशी होता, आणि त्यामुळे ती मीटिंग त्या दिवशी ठरवू नका असं त्यांचं म्हणणं होतं. डॉक्टर श्रीपाद भट. प्राध्यापक मके ढवळीकर यांना मी 1986 सालापासून ओळखतो आहे. जेव्हा विद्यापीठात म्हणजे टिळक महाराष्ट्र विद्यापीठात माझी नियुक्ती झाली त्यावेळी मला एकदम आश्चर्य वाटलं. रविवारीसुद्धा येऊन प्राध्यापक शिकवतात. मी कधी असं पाहिलेलं नव्हतं. सगळीकडे रविवारी सुट्टी असते, परंतु टिळक विद्यापीठात वर्ग चाललेले आहेत. म्हणजे 1975 सालापासून टिळक महाराष्ट्र विद्यापीठात इंडॉलॉजीचा वर्ग जो सुरू झाला, म्हणजे आरंभी सर्टिफिकेट आणि डिप्लोमा या माध्यमातून, तिथपासून ढवळीकर सरांचे योगदान विद्यापीठाला भरपूर झालेले आहेत. म्हणजे जवळजवळ 45 वर्षांपर्यंत टिळक महाराष्ट्र विद्यापीठ आणि सर यांच्या खूप जवळचा संबंध आलेला आहे. सरांच्या मार्गदर्शन मला प्रत्येक वेळ लाभलेले आहेत. इंडॉलॉजीचा अभ्यासक्रम बदलायचे आहेत, सरांच्या मार्गदर्शन घेऊ, आणि प्रत्येक वेळ आम्ही सरांच्या मार्गदर्शन घेऊनच पुढाकार घेत होतो. इवन सेमिनार असो, सर इंडॉलॉजी आणि संस्कृत हे दोन्ही विषय मिसळून आम्ही सेमिनार घेऊ इच्छितो. तुम्ही यावर्षी आम्हाला कीनोट ॲड्रेस द्यायला यायला पाहिजे. म्हटलं अहो मी विद्यापीठाचंच आहे, तुमचंच आहे, तुम्ही दुसऱ्यांना बघा की जरा, असं ते म्हणायचंच. पण सगळ्यांचे विचार केलेले आहे सर. पण पहिल्यांदा सुरुवातीपासून आम्हाला तुम्हीच पाहिजे असं वाटतो आहे. त्यामुळे मी तुमच्यापर्यंत आलेलो आहे म्हटल्यावर मग थोडा आग्रह केल्यावर सर मान्य करतात म्हणून आम्हाला एक कल्पना होतीच. थोडा आग्रह करायचं, हां मग ठीक आहे मी येतो, काळजी करू नका, असं ते सांगायचंच. आणि जेव्हा विद्यापीठाला डीम्ड युनिव्हर्सिटीचा दर्जा मिळाला आणि मग त्यावेळी MA सुरू करण्यात आलं, PhD सुरू करण्यात आली इंडॉलॉजीमध्ये, त्यावेळीसुद्धा अभ्यासक्रम आखताना सरांचे खूप मोठे योगदान विद्यापीठाला लाभलेले आहेत. सर बोर्ड ऑफ स्टडीजचे सदस्य म्हणून सरांनी काम केलेले आहे. तसेच अकॅडमिक काउन्सिल म्हणजे विद्वान मंडळ असं आम्ही म्हणतो, त्यातही सरांनी खूप म्हणजे प्रत्येक फॅकल्टीच्या विषय आले की त्याच्यावर चर्चा करणे, एक निर्णयात्मक म्हणजे धोरणात्मक निर्णय घेऊन आपण असंच करायला पाहिजे, आपलं काम सगळं कन्स्ट्रक्टिव्ह पाहिजे असं म्हणत प्रत्येक वेळ मार्गदर्शन करत होते. ते बोलत असतानाचे चित्र वगैरे अजूनही आमच्या डोळ्यासमोर येत असतात. असं प्रभावीपूर्ण विचार मांडण्याची पद्धत वगैरे त्यांच्याकडे होतीच, आणि ते कधीच आम्ही विसरू शकत नाहीच. आणि विद्यापीठाने त्यांना डिलीट देऊनसुद्धा सन्मानित केलेले आहेच. आणि त्यांच्या इतका म्हणजे ते प्रकांड पंडितच होतेच.
त्यांचे व्यक्तिमत्व म्हणजे ढवळीकर या नात्यानेच बाकी कोणी दिसणारच नाही आहे. केवळ पुण्यात नव्हे, महाराष्ट्रात नव्हे, संपूर्ण भारतामध्ये किंवा विश्वामध्येही असेल, आर्किओलॉजी आणि ढवळीकर यांचं इतकं अन्योन्य संबंध होऊन बसलेलंच होतंच. सर तसं हास्यवृत्तीचे देखील आहेत आणि वया वगैरे ते पाहत नाहीच. आणि मला तर मराठीसुद्धा येत नव्हतीच 1985-86मध्ये, म्हणजे मराठीचा एक शब्दही मला माहीत नाही. अशा वेळेससुद्धा माझ्याशी त्यांनी अत्यंत स्नेहाने वागलेत. आणि त्यामुळे एवढे मोठे विद्वान आणि आपल्याला मराठीतून बोलता येत नाही. मी माझे शिक्षण सगळं संस्कृतमधून झाल्यामुळे मी संस्कृतमधून बोलत होतो त्यावेळीसुद्धा ते माझ्याशी संपर्क साधायचंच. मी एकदा बोललो, सर आपण इतके मोठे आहात असं मला ऐकून माहिती आहे, आम्ही तर आत्ता या क्षेत्रात येत आहोत. झटकन तेही चांगले संस्कृतज्ञ होतेच. तेजसाम हि वयः न समीक्षते वगैरे असं म्हणून टाकलं. मी एकदम चक्क झालं, यांना संस्कृत खूपच छान येतो. आपण संस्कृत माध्यमातून बोलतो एवढंच आहे, आपल्याकडे इतकं ज्ञान नाहीच. म्हणजे किती मोठ्या व्यक्तिमत्वाच्या व्यक्तीला मी आज भेटलेलो आहे असा आनंद मला मिळत होताच. आणि नंतर म्हणजे किती स्नेही, म्हणजे आम्ही स्विमिंग पूलमध्ये सुद्धा गप्पा मारायचंच. ते दुपारनंतर संध्याकाळी स्विमिंगला जायचंच. अनेक वेळा मीही त्या स्विमिंग क्लबमध्ये जायचंच. पोहत असतानासुद्धा अहो भट हात असं फिरवायचं, पाय असं फिरवायचं असंही म्हणत होते, हेही मला अजून आठवतं आहेत. आणि असं पण एकंदरीत म्हणजे चौफेरी व्यक्तिमत्व असं आपण म्हणतो, तसेच प्रकांड पंडित, स्नेहजीवी अशा प्रकारचे एक विद्वान आज आपल्यामध्ये नाहीच. आणि जेव्हा बातम्या ऐकून आम्ही अगोदर हॉस्पिटलमध्येही जाऊन पाहून आलेलो होतोच, पण त्याचवेळी धक्का बसलेलंच होतंच. आणि मग आता नाही म्हटल्यावर आम्हाला त्या दिवशी खूपच वाईट वाटलंच. पण काय शेवटी इलाज नाहीच, अशी स्थिती आहेच. मी आदरणीय सरांना विद्यापीठातर्फे आणि माझ्या स्वतःतर्फे श्रद्धांजली वाहून आपली रजा घेतो. दिक्कालादि अनवच्छिन्न अनंत चिन्मात्र मूर्तये स्वानुभूत्येकवेद्याय नमः शांताय तेजसे. यदा मया वृत्तपत्रेषु प्रातः उत्थाय एका वार्ता पठिता यत् अस्माकं न केवलं पुराणमित्रोत्तमः वयसा 1 वर्षेण ज्येष्ठः आसीत्, परं मम दृशोः पुरस्तात् स्वतन्त्रभारतस्य गतानि 70 वर्षाणि, गतवर्षे स्वतन्त्रस्य 70 वर्षाणि समाप्तानि. अयं 70 वर्षात्मकः पुण्यपत्तनस्य इतिहासस्य कालः यदि मया स्मर्यते, महाराष्ट्रस्य परिचयः महाराष्ट्रात् बहिर्गत्वा सर्वत्र मया महत्वात् राष्ट्रीयत्वाच्च महाराष्ट्रम् इदं स्मृतम् इति एका व्याख्या मया गठिता. महत्वात् राष्ट्रीयत्वाच्च महाराष्ट्रम् इदं स्मृतम्. नरेंद्र मोदी महोदयाय अपि मया इदं निवेदितं वर्षचतुष्टये पूर्वं यत् पुण्यपत्तनस्य महत्त्वं राष्ट्रीयत्वञ्च केवलं खडकवासला, शनिवारवाडा, पर्वती इति ऐतिहासिकचिह्नैः न अस्माभिः निर्देष्टव्यम्. अत्र या महती विद्यासंशोधनपरम्परा विद्यते, यदर्थं न केवलं भारतीयाः वैदेशिकाः अपि मुम्बापुरीम् अवतीर्य, गेट्वे ऑफ इंडिया इति तस्य नाम विद्यते प्रवेशद्वारं, ततः मुम्बापुरीम् अवतीर्य पुण्यपत्तनम् आगच्छन्ति, वाराणसीम् आगच्छन्ति, तत् पुराकाले कल्कत्तानगरीं वा. मदीये तारुण्ये वयसि पुण्यपत्तने शक्तिकेन्द्रद्वयमासीत् प्राच्यविद्याविषये. भाण्डारकर इन्स्टिट्यूट् यत्र राणा दाण्डेकरः प्रधानः, डेक्कन् कालेज् यत्र साम्राज्यमासीत् सुमित्र मंगेश कत्रे महोदयानां. तस्य विश्वस्य सम्राट् डॉक्टर सुमित्र मंगेश कत्रे यत्र मया वर्षचतुष्टयं किञ्चित् कार्यं कृतम्. अस्मिन् विभागे पुण्यपत्तनस्य डॉक्टर राणा दाण्डेकरः सम्राट् आसीत्.
तावन्ति तानि तानि मन्दिरशिखराणि प्राच्यविद्याक्षेत्रे यानि मया स्मर्यन्ते यत्र डॉक्टर सुमित्र मंगेश कत्रे तत्रैव इरावती कर्वे आसीत् शेजवलकरः आसन् इमे अपि तत्र सञ्चालकत्वेन पश्चादासन् शेजवलकर इरावती कर्वे सांकलिया एतानि विविधमन्दिरस्य शिखराण्येव आसन्। तथैव पुण्यपत्तनक्षेत्रे डॉक्टर राणा दाण्डेकर साम्राज्यमासीत्। 70 वर्षान्ते मम मनसि अयम् एक खेदः तानि तानि शिखराणि लुप्तप्रायाणि परम् अस्मत् अहोभाग्येन डॉक्टर मधुकर महेन्द्रे महोदयः यथा अतीतशतवर्षकाः विद्यन्ते अस्माकम् अहोभाग्येन तस्मिन्नेव एक क्षेत्रे एतेषामपि शतायुः अस्माभिः दृष्टं भवतु इति अस्मादृशानां मन्दमतीनां काचन या लालसा आसीत् सा तु कालेन अपहृता। अतः मया प्रारम्भिक अयं श्लोकः श्रावितः पुण्यपत्तनस्य पुण्यपत्तनता न ऐतिहासिकी पाषाणैः वा दुर्गैः वा अस्माभिः निर्देष्टव्या। अत्र यानि विद्वत् क्षेत्राणि विद्यन्ते तस्मिन् विद्वत् क्षेत्रे विद्वत् सम्राट् पुरातत्त्वविद् महर्षि इति मया उच्यते ते अङ्गुलीमात्र गण्याः सम्प्रति लोकं गताः सन्ति। अस्माभिः यदि तान् स्मर्तव्यं तर्हि मम इच्छा एका विद्यते शासनसविधे मया प्रार्थना अपि प्रेषयिष्यते यत् दाण्डेकराणां नाम्ना सुमित्रमङ्गेश कत्री महोदयान् नाम्ना ढवळीकराणां नाम्ना तस्मिन् विद्यापीठे अध्यासनं भवतु। इयं परम्परा यथा न लुप्ता स्यात् तथा अस्माकं समाजस्य शासनस्य प्रथमं कर्तव्यं विद्यते इति विनिवेद्य यथा अस्माभिः दीपज्योतिदीपाराधनसमये शुभं करोतु कल्याणम् आरोग्यं धनसम्पदा शत्रुत्वबुद्धिविनाशाय दीपज्योति नमोस्तुते तथा एतेषां विषये विद्या शत्रुत्वबुद्धिः यत्र यत्र समाजे वर्धते लक्षसङ्ख्याकाः तत्र सर्वत्र आन्दोलनपराः दृश्यन्ते। विद्याविषयिणी चिन्ता तु लुप्ततां गता सा विद्या शत्रुत्वबुद्धिविनाशाय शान्तर्ज्योतिर्नमोस्तुते। नमो नमः। प्रोफेसर राजगुरू ढवळीकरांचे कुटुंबीय विद्वज्जन आणि मित्रांनो, एक 10-15 दिवसापूर्वीच मला दिल्लीला काही कामानिमित्त जायला लागलं आणि त्या अगोदर वहिनींशी बोलण्याची संधी मिळाली। आम्ही बराच वेळ बोलत होतो। त्या निरनिराळ्या प्रकारच्या कठीण अवस्थांमधून डॉक्टर ढवळीकरांना कसं जायला लागत होतं या गोष्टी सांगत होत्या। त्याच्यापूर्वीच एक 15 दिवस आमच्या नेहमीप्रमाणे फोनवर गप्पा झाल्या की अरे शिंदे तुम्ही आणि मी आपण केव्हा बसणार आहोत, गप्पा मारायच्या आहेत। आणि बऱ्याच वेळा 1-2 महिन्यानंतर असे आम्ही गप्पा मारायला बसत असतो। पण आम्ही जे ठरवलं होतं की आम्ही आता नंतर एकदा बसू ती गोष्ट काही करू शकलो नाही। ढवळीकरांच्या विषयी बोलायचं झालं ना तर एका अर्थाने म्हणता येईल की मी आणि राजगुरू त्यांना जवळजवळ एकाच वेळेपासून ओळखतो। राजगुरू नुकतेच 61 साली लेक्चरर म्हणून जॉईन झाले होते। मी ट्रेनी म्हणून नेवाशाला गेलो होतो आणि ढवळीकरांची अशी निसटती भेट दिल्लीला झाली होती। मी
स्कूल ऑफ आर्किओलॉजीच्या याच्यासाठी म्हणून इंटरव्ह्यू द्यायला गेलो होतो. माझं सिलेक्शन झालं नाही. त्यावेळी देशपांडेंची भेट झाली आणि ढवळीकरांची भेट झाली. ते म्हणाले, अरे काय काळजी करू नकोस, पुष्कळ आहेत गोष्टी नंतर करण्यासारख्या. नंतर जी भेट झाली आमची ती कॉलेजमध्येच झाली. ते ग्रीसला जाणार होते आणि आम्ही सगळे जे विद्यार्थी होतो आमच्या सगळ्यांचे हिरो. आमची लहानशी पार्टी झाली, गप्पा झाल्या. नंतर त्यांचं नेहमी दिलखुलास बोलणं असायचं, अगदी मजा यायची बोलताना वगैरे. आल्यानंतर म्हणाले, मी तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगेनच. मी, नागराजराव आणि ढवळीकर आम्ही फार जवळचे मित्र होतो. आणि एका दृष्टीने बघितलं ना तर त्या दोघांच्यापेक्षा मी कितीतरी लहान होतो, पण मला ते बरोबरीचा म्हणून वागायचे. त्याला कारणही होतं. एकदा असं झालं, जसं आत्ता यांनी सांगितलं की ढवळीकर घाईने आले होते, अगदी थिसिस सबमिट करायला आले होते आणि सांकाळ्यानं त्यांनी ती प्रत दाखवली सगळी. नुकतीच अशी एक गोष्ट झाली होती की सांकाळ्या एकदम असे हे झाले होते. एक त्यांची विद्यार्थिनी जी होती तिने हिस्टॉरिकल जिओग्राफी आणि कल्चरल एथनोग्राफीवर काम केलेलं होतं आणि मोतीचंद्रांनी असं सांगितलेलं होतं की यांनी डायक्रिटिकल मार्क्सकडे मुळीच लक्ष दिलेलं नाही आहे. सांकाळ्याने यांच्या ह्याच्यात बघितलं काय डायक्रिटिकल मार्क्स बरोबर नव्हते. ते म्हणाले, तू बस, म्हणाले ते सगळं कर. ते म्हणाले, अहो मी तिकीट काढलेलं आहे आणि मी जाणार. शेवटी मी, नागराजराव, मंकोडी असे आम्ही, त्या काळात काय 5 प्रती असायच्या, तर 5 टंकलिखितच असायच्या. तर 2 प्रती स्वतः ढवळीकरांच्याकडे, एक आमच्याकडे. मग नागराजराव मधूनच सांगायचं फुटणं असं पाहिजे, मंकोडी सांगायचं हे स्पेलिंग बरोबर नाही. मी अर्थातच डायक्रिटिकल मार्क मीच सांगणार. पण आम्ही ते 3 दिवसात संपवलं आणि सांगायला मोठं आश्चर्य वाटलं. ते म्हणाले, अरे असं कसं झालं? ते म्हणाले, आम्ही सगळेजण बसलो होतो, ताबडतोब झालं. आणि एरवी थिसिस तर उत्तमच होता, काय प्रश्न नव्हता. पण ते सांगायच्या मनात आलेलं होतं म्हणून त्याच्यासाठी आम्हाला तो एक्सरसाइज करायला लागला. ढवळीकरांचं एक मजेदार असं वैशिष्ट्य होतं. ढवळीकरांनी कुठल्याही आर्किओलॉजीशी किंवा इतरसुद्धा अनेक गोष्टी, ते सिनेमाविषयी सुद्धा बोलायचे, नाटकांच्या विषयी बोलायचे, गाण्यांच्या विषयी बोलायचे. मर्ढेकर तर त्यांचे अत्यंत आवडते कवी होते. मधूनच केव्हा तरी एखादी मर्ढेकरांची ओळ जी आहे ती फटकन सांगायचे. अरे म्हणाले, आत्ता कसं म्हणाले, पापण्यावर मोत्यांच्या झालरी लागलेल्या आहेत असं एकदम गमतीदार बोलून जायचे. त्यांना प्रत्येक जी काही गोष्ट अनुभवायची असेल ना त्याच्यामध्ये रस असायचा, मनापासून रस असायचा. आणि त्याच्यामुळे ते एका रीतीने आम्ही म्हणू की मी, नागराजराव, सुंदरा क्वचित, कारण सुंदरा अत्यंत साधा आणि एका दृष्टीने म्हणू की असा याच्याने जाणारा माणूस, पाऊल वाटेने चालणारा माणूस. त्यामुळे आमच्या तिघांच्यामध्ये नेहमीच एक गमतीदार वर्तुळ असायचं. त्यात सुरेश असायचा आणखी कधी कधी बऱ्याच वेळा. ढवळीकरांचं दुसरं एक वैशिष्ट्य असं की ते कधी दुसऱ्या माणसाला आपल्यापेक्षा लहान आहे असं कधीच वाटू द्यायची नाही. आणि मला सारखं जाणायचं, कारण मी सगळ्यात लहान होतो त्यांच्यामध्ये. आता सुरेशला इतकं व्यवस्थित सगळ्या गुहांचं वगैरे बारकाईने ज्ञान होतं अगदी. त्यांनी त्याला प्रवृत्त केला की तुझा थिसिस तू केव्ह आर्किटेक्चरवर केला पाहिजे. स्पिंगच्या बरोबर राहून त्याने अनेक गोष्टी, आणि देशपांडेंच्या बरोबर सुद्धा त्याने काम केलं होतं, गुप्त्यांच्या बरोबर काम केलेलं होतं. त्यामुळे त्याचं निरीक्षण असं अत्यंत बारीक असायचं. त्यांनी त्याला प्रवृत्त केलं आणि सांगितलं की तू थिसिस पूर्ण केला पाहिजेस. त्यांच्यामुळे त्याने तो जुन्नरवरचा थिसिस पूर्ण केला. उत्तम थिसिस लिहिलेला आहे. मी सांगितलं त्याप्रमाणे आमची ओळख जी झाली ती याच्यावरून. आणि मला खरा कल्चरल हिस्ट्रीमध्ये जो इंटरेस्ट आला ना तो ढवळीकरांच्यामुळे आला. म्हणजे माझं प्राकृत होतं, वासुदेव शरण अगरवाल, त्याच्यानंतर मोतीचंद्र यांचे ग्रंथ वाचून तर उत्तमच होतं. परंतु यांनी साधं क्वाड्रिंग्टनने फक्त एक आर्टिकल लिहिलं होतं अजिंठ्यावर. या माणसाने त्याचं थिसिस करून दाखवला. इतकं बारकाईचं निरीक्षण असायचं. आणखी आत्ता सगळ्यांनी कोणीतरी सांगितलं की रेफरन्सेस इतकं
वाईड असं वाचन असलेलं दुसरा आर्किओलॉजिस्ट माझ्या बघण्यात नाही. म्हणजे मी जेव्हा हे म्हणतो ना, त्याला कोणीही अपवाद नाही. सांकाळ्यांचं सुद्धा इतकं वाचन नव्हतं, देवांचं नव्हतं. हे मी माझ्या अनुभवावरून सांगतो, कारण दोघांनाही मी जवळून बघितलेलं आहे. ढवळीकरांचं वाचन अफाट असायचं आणि कुठल्याही विषयावर त्यांना विचारलं ना की सुरसुरीत यायची, लागली ते सांगायला सुरुवात करायची, अरे या गोष्टी अशा आहेत म्हणून. आणि त्याच्यामुळे आम्ही जेव्हा बसायचो ना त्यावेळी गंमत व्हायची अगदी. आता उदाहरणार्थ ते जेव्हा आर्यन प्रॉब्लेमवर लिहित होते ना, त्यावेळी माझं आणि त्यांचं तर जोरात चालायचं. कारण माझं कसं होतं की मी वेद घेऊन MA केलेलं होतं, स्पेशलायझेशन होतं, त्यामुळे वेदांच्या ओरिजिनल सोर्सेसबद्दलची मला माहिती होती. ते माझ्याशी नेहमी बोलायचे की जामखेडकर हे सांगा याच्यातलं काय आहे, मग अवस्थेमध्ये काय येतं. आमची चर्चा चालायची आणि गंमत यायची, तुम्हाला खरं सांगतो. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे एवढं सगळं झाल्यानंतर जसं आत्ता राजगुरूंनी सांगितलं ना, त्यांचा तो जो नियम होता ना की सकाळी उठल्यानंतर ते म्हणाले 10 पानं तर लिहूनच काढली पाहिजे. 10 पानं लिहून काढणं साधी गोष्ट नाही. 5 पानं लिहिता लिहिता नाक्यानं होईल. हा माणूस दररोज सकाळी बरोबर 10 पानं लिहून काढायचा. हे जे त्यांच्यातलं वैशिष्ट्य होतं ना ते अत्यंत वेगळ्या प्रकारचं होतं. आणि म्हणूनच आमच्या सगळ्यांच्यापेक्षा ते वेगळे निरनिराळ्या अर्थाने की उदाहरणार्थ हा माणूस ज्याने अजिंठ्यावर काम केलं, त्याच्यानंतर सांकाळ्यांच्याबरोबर त्यांनी एकदा टेराकोटा जोर आर्टिकल लिहिला. सांकाळ्यांना सांगितलं असेल कोणीतरी की मार्कमध्ये तुम्ही लिहा म्हणून. ते म्हणाले अरे ढवळीकर यू शुड बी देअर विथ मी. दोघांनी मिळून आर्टिकल लिहिलं. सांकाळा तिथे थांबले. या गृहस्थाने 5 वर्षानंतर एक पुस्तक प्रसिद्ध केलं आणि दॅट इज स्टील ए स्टँडर्ड बुक ऑन टेराकोटाज. त्याच्यानंतर ते केव्जमध्ये शिरले. केव्जमध्ये शिरल्यानंतर या सगळ्या लोकांनी म्हणजे विद्या दहेजिया, त्याच्यानंतर आमचा S. नागराजू, या दोघांनी मोठं काम केलेलं होतं. आणि त्याच्या अगोदर फर्ग्युसन बर्गीस वगैरे सगळं होतेच ना. परंतु या एका प्रॉब्लेमची जिथे नुसती अशी सूचना दिलेली होती, विद्या दहेजियाच्या पुस्तकामध्ये नुसती सूचना होती की व्हॉट इज दिस, देर इज समथिंग लाईक लेट हिनयाना आर्किटेक्चर. काय होतं की आमच्याकडे तटबंद्या असतात, जे हिनयानावर काम करतात ते महायानावर करत नाही. त्यामुळे या दोघांच्या मधलं हे त्यांच्या लक्षात आलं. आणि सुरेशसुद्धा काम करत होता, परंतु लागली त्यांनी एक लहानसा प्रोजेक्ट घेतला 1983च्या सुमाराला. आणि लेट हिनयाना आर्किटेक्चर म्हणून जे पुस्तक लिहिलं ना, लहानचं पुस्तक आहे, 100-125 पानाचं पुस्तक आहे, परंतु इट गिव्ज यू ॲन इन्साईट इन टू द होल प्रॉब्लेम, ज्याचा इतर लोकांनी विचार करायला नव्हता. कारण जे हिनयाना आर्किटेक्चरमध्ये आहेत ते जन्मभर त्याच्यातच काम करत राहतात. महायानावरचे म्हणजे आमचा स्पिंग तो त्याच्यावरच काम करत राहतो. पण याने बरोबर ते मधली एरिया शोधून त्याच्यावर ते पुस्तक लिहिलं. ते माझ्यामध्ये अत्यंत महत्त्वाचं पुस्तक आहे. मी नेहमी ते वाचतो पुस्तक. ज्याला जाणून घ्यायचं आहे ना संपूर्ण केव्ह आर्किटेक्चर, त्याने ते पुस्तक वाचलंच पाहिजे. आणि म्हणून जेव्हा आमचा असंच एक अवलिया माणूस आहे ज्याने अजिंठ्यावर जन्मभर काम केलेलं आहे, त्याने गाईडबुक साधं प्रसिद्ध केलं होतं. स्मिथने त्याला सांगितलं होतं की बाबा जामखेडकर याच्यावर काम करतोय तर तू त्याला ते पाठव. त्याने मला पाठवलं होतं. त्याचं काम इतकं अवाढव्य आहे की त्याने बारीक बारीक म्हणजे याजदानीनंतर जी ड्रॉइंग्ज आणि फोटोग्राफ्स असतील त्याच्यानंतर इतकं व्यवस्थित काम दुसऱ्या कुठल्याही माणसाने केलेलं नाही आहे. तर 600 पानाचं पुस्तक आहे ते. मी जेव्हा नुकताच अगदी लेक्चरर वगैरे झालो होतो त्यावेळी ते पुस्तक माझ्या बघण्यात आलेलं होतं. आणि मी देशपांड्यांसुद्धा दाखवलं होतं, कारण देशपांडे म्हणाले अरे हा वेगळा माणूस काम करतोय. त्या माणसाचं इतकं वेगळ्या प्रकारचं काम होतं आणि आहे अजून. म्हणजे की आम्ही नेहमी अजिंठ्याचा ओळख जी करतो किंवा त्यातल्या जातकांची ओळख करतो ती फक्त एकतर काय की आम्ही पाली जातकं वाचतो आणि फार फार अगदी म्हणजे झालं तर मग नंतर आम्ही पाली जातकमाला जी शिवसेनेची आहे संस्कृतमधली ती वाचतो. हा माणूस जो आहे त्याने चायनामधली जे ट्रान्सलेटेड निरनिराळ्या प्रकारचे व्हर्शन्स होत्या जातकांच्या त्याचा अभ्यास करून कम्पॅरेटिव्ह अभ्यास करून अजिंठ्यामधल्या चित्रांचा कशा रीतीने अर्थ लावला पाहिजे याच्यापेक्षा एक वेगळा असा प्रकारचा हे केला. गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने ठरवलं की व त्यांचं हे पुस्तक आपण छापलं पाहिजे. त्यांनी ते छापलं. आता याच्याविषयी बोलणार कोण?
त्याला माझी आठवण झाली, कारण स्पिंकने माझं नाव सांगितलं होतं आणि मी कॉरस्पॉन्डन्समध्ये होतो. माझं अजेंडाचं पुस्तक ज्यावेळी झालं त्यावेळी मी त्याला ते पाठवलेलं होतं. त्यामुळे म्हणजे यू टेल जामखेडकर, कारण दिल्लीमध्ये कोणी नव्हतं याच्यावर बोलायला. तर मला इंदिरा गांधी इन्स्टिट्यूटचा फोन आला आणि म्हणाले तुम्ही ते व्याख्यान दिलं पाहिजे. म्हटलं मी एकटा देणार नाही. ते म्हणाले कशामुळे? म्हटलं माझ्याबरोबर 2 आणखी माणसं असतील. मी श्लिंगलॉफच्या सगळ्या पुस्तकांचं अध्ययन व्यवस्थित रीतीने केलेलं आहे, पण जर श्लिंगलॉफला न्याय द्यायचा असेल तर श्लिंगलॉफ जे काम करतो आहे त्याच्या अगोदरची परिस्थिती, आर्किटेक्चरल अंडरस्टँडिंग काय होतं ते तुम्हाला द्यायला लागेल. श्लिंगलॉफने आर्किटेक्चरवर काम केलेलं नाही आणि नंतर श्लिंगलॉफच्या कामानंतर काय परिस्थिती आलेली आहे याच्यासाठी एक नव्या पिढीतला माणूस लागेल. म्हणून मी ढवळीकरांना सांगितलं की बाबा तुम्ही यायला पाहिजे. अरे हो म्हणाले, ते मी काही त्याच्या कंटेंट्सचा वगैरे अभ्यास केलेला नाही, मी शैलीचा अभ्यास केला. म्हटलं तुम्ही लक्षात घ्या, तुमच्या अजून लक्षात येत नाही तुमच्या कामाचं महत्त्व काय आहे ते. म्हटलं ज्यावेळी तुमच्या कामाच्या रीतीने दिग्दर्शन तिथे सांगितलं जाईल त्यावेळी श्लिंगलॉफचं काम किती महत्त्वाचं आहे हे लक्षात येईल. आणि श्लिंगलॉफच्या कामानंतर मग पंडितने काय काम केलं ते सांगितल्यानंतर खरोखरच या सगळ्या याच्यामध्ये एक सूत्र लागेल. त्यावेळी आमच्या तिघांची व्याख्यानं झाली. पहिल्यांदा ते म्हणत होते, ते म्हणाले जामखेडकर तुम्ही बोला. म्हटलं नाही, पहिल्यांदा तुम्ही बोलणार आहात, नंतर मी बोलणार, नंतर पंडित बोले. सगळ्या लोकांना ती जी आम्ही 3 व्याख्यानं दिली ती इतकी आवडली. म्हणजे तुम्हाला गंमत वाटेल की एक खासदार होते. मला खरोखर म्हणजे लोकांचा समज असतो की खासदार वगैरे माणसं जी असतात ती बुद्धू असतात. तसं काही नसतं. आमदार खासदार अत्यंत हुशार माणसं असतात. त्याच्याशिवाय कटथ्रोट कॉम्पिटिशनमध्ये तुमच्या आमच्यासारखी माणसं कुठेही टिकू शकणार नाही, तिथे ती टिकतात. ते आले आणि त्यांनी मला मुद्दाम सांगितलं, म्हणाले जामखेडकर तुमच्या तिघांची जी व्याख्यानं झाली ती अप्रतिम झाली. आता श्लिंगलॉफच्या कामाचं महत्त्व आमच्या लक्षात आलं. म्हणजे ढवळीकरांनी ज्यावेळी त्यांच्या लेट हिनायानं आर्किटेक्चरबद्दल सांगितलं आणि पंडितने त्याच्यावरून स्फूर्ती घेऊन आम्ही पुढे कसं काम केलं आणि याचा दुवा, याचं महत्त्वाचं काम जे होतं ते म्हणजे लक्षात येतं की हा माणूस. आणि नंतर काय तसं आर्किओलॉजीचा, त्याच्यामुळे आर्किओलॉजीची त्यांची कॉन्ट्रीब्युशन माझ्या दृष्टीने एन्व्हायरमेंटल आर्किओलॉजीवरचं जे पुस्तक भांडारकर इन्स्टिट्यूटने पब्लिश केलं नेहमी मला दाखवत असत आणि आमच्या गप्पा व्हायच्या. त्याच्यानंतर त्यांनी प्रोटो हिस्टॉरिक आर्किओलॉजी आणि हिस्टॉरिकल आर्किओलॉजी ही जी 2 पुस्तकं लिहिली ना, आत्ता जसं वरदाने सांगितलं त्याप्रमाणे ज्या माणसाला प्रोटो हिस्टॉरिक आर्किओलॉजी समजावून घ्यायची आहे ना त्याच्यासाठी दुसरं कुठलं पुस्तक नाही. म्हणजे याच्यावर पुस्तकं आहेत, बर्थ ऑफ इंडियन सिव्हिलायझेशन आहे, राईज ऑफ इंडियन सिव्हिलायझेशन आहे, परंतु ज्या पद्धतीने ढवळीकर त्या सगळ्या मुद्द्यांचा विचार करून मांडत असत ना, म्हणजे मी सुद्धा, मला कोणीही विचारलं तर मी शांतपणाने सांगत असते. मी सुद्धा, मला काय झालं, मी ढवळीकरांची पुस्तकं पहिल्यांदा वाचायचो. यू गेट ए क्लिअर पर्स्पेक्टिव्ह ऑफ व्हॉट वॉज गोइंग ऑन, व्हॉट इज गोइंग ऑन, व्हॉट इज टू बी डन. मग काय नाही, एवढी अफाट म्हणजे प्रीहिस्टरी हा काय त्यांचा विषय नव्हे एका दृष्टीने बघितलं, पण राजगुरूंच्या बरोबर डिस्कशन करून त्यातले महत्त्वाचे प्रीहिस्ट्रीमधले जे प्रॉब्लेम्स असतील त्याचा विचार करून ते उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करणार. त्यांना काय एक्झॅक्टली निरनिराळ्या फेजेसमधले काय फरक होते हे राजगुरूंना माहिती, आम्हाला तर काहीच कळणार नाही. पण कुठल्या विषयामध्ये कुठल्या प्रकारचे प्रॉब्लेम्स आहेत, जसं मंजेरी म्हणाली ना की प्रॉब्लेम्स ते बरोबर हुडकत असत आणि त्याची व्यवस्थित रीतीने सायंटिफिक रीतीने विचार करून मांडत असत ते. नाहीतर एरवी एन्शंट इंडियन कल्चर ज्या माणसाचं हे आहे ना, तर ती पदवी, त्या पदवीला काही अर्थ नसतो असं माझं स्वतःचं मत आहे. तुम्हाला खरोखर काही शिकवलं जात नाही. तुम्हाला हिस्ट्रिओग्राफी शिकवली जात नाही, तुम्हाला फक्त आपला दिव्य इतिहास शिकवला जातो दुसरा. त्यानंतर आयकोनोग्राफी आणि या गोष्टी इतक्या साधारण करून टाकलेल्या आहेत लोकांनी, त्याचा कोणी सिरियसली अभ्यासच करत नाही. आर्ट हिस्ट्री कुठल्याही लोकांना येतच नाही असं माझं मत आहे, जे एन्शंट इंडियन हिस्ट्री आणि कल्चर घेऊन शिकवतात नाही, कारण त्यांना हिस्ट्रिओग्राफी कधी शिकवलेलीच नसते. जेव्हा पुस्तकं लिहिण्याचा प्रश्न आला तेव्हा सरांनी त्यांना विचारलं, सर समन्वयक होते मराठीतल्या पुस्तकांचे, ते म्हणाले गोखलेबाईंना आपण हे देऊ. म्हणाले न्यूमिस्मॅटिक कोण लिहिणार? ढवळीकर म्हणाले मी लिहितो. अरे काय होतं म्हणजे न्यूमिस्मॅटिक्स हा त्यांचा स्पेशालिटीचा विषय नव्हता, परंतु त्यांनी जे न्यूमिस्मॅटिकवरचं पुस्तक लिहिलेलं आहे ते आजसुद्धा शांतपणाने कुठलाही मुलगा जर वाचेल तर त्याला न्यूमिस्मॅटिक काय ते कळेल. कुठलाही विषय घेतल्यानंतर
तो व्यवस्थित रीतीने मांडून दाखवायचा आणि आणि त्याच्यासाठी मी सांगितलं त्याप्रमाणे त्याच्यातले नेमके प्रॉब्लेम्स काय आहे, त्या बैठक काय आहे याचं त्यांना उत्तम जाण असायची. आणि त्याच्यामुळे कल्चरल हिस्ट्री आता माझा मी वसुदेव एंडे अर्धमागे तिथलं केलं, पण मला खरं ॲप्रिसिएशन केव्हा होतं की हा माणूस जे काही सांगेल त्याच्यावर होतं. बाकीची माणसं सगळी सांगतच राहतील, म्हणजे ह्या माणसाने कल्चरल हिस्ट्रीमध्ये शिल्प आणखी पेंटिंग ज्याच्या दृष्टीने विचार केलेला होता तेव्हा त्याचं परत भान काहीतरी वेगळंच होतं. म्हणजे जे मोतीचंद्रांना होतं दुसऱ्या कोणाला नव्हतं, वासुदेव शरण अगरवाल नव्हतं, तशा प्रकारचा हा माणूस होता. म्हणजे कल्चरल हिस्ट्रीमध्ये मोतीचंद्र, वासुदेव शरण अगरवाल यांचं नाव घेतल्यानंतर ढवळीकरच. म्हणजे हे जे वैशिष्ट्य होतं ना, आणि त्यांची सगळ्यात मोठी कॉन्ट्रीब्युशन तर काय प्रश्नच नाही. आम्ही जेव्हा परवा असंच मी गेलो होतो आणि बोलत बसलो होतो तर के. दीक्षित म्हणाला, अरे ढवळीकर कैसा आहे? म्हटलं उसकी तबीयत ठीक नाही आहे, ICU में. असंच आम्ही बोलत राहिलो. तोच म्हणाला, सच बताऊं यार कि आज अगर पुरातत्व में कोई बेस्ट आर्कियोलॉजिस्ट है तो ढवळीकर आहे. आणि पुस्ती जोडली त्यांनी. म्हणाले जुन्या पिढीतले एक आहेत त्यांच्याही पेक्षा मोठे आहेत, नाव घ्यायची जरूर नाही, उनसे भी ढवळीकर ही बेटर आहे. हे जे करून दाखवण्याची किमया होती त्या माणसानं, आणि ती किमया म्हणजे साधी काय जादू वगैरे नव्हती. अफाट परिश्रम, अखंड वाचन, आणि कुठलाही विषय म्हणजे कधी त्यांना अमुक कधी म्हटलं ना की हे तुम्ही वाचलंय का, हो असंच उत्तरच द्यायचं. मला 2च माणसं डेक्कन कॉलेजमधली आठवतात. एक म्हणजे घाटगे, की जो माणूस लंच टाईममध्ये लायब्ररीमध्ये तुम्ही गेलात चुकून त्यावेळी तर पुस्तक काढून आपले कपाटाची शेजारी उभं राहून वाचतायत, कारण लंच टाईममध्ये जास्त वेळ नाही, न्यायलाही वेळ नाही, आणून ठेवायलाही वेळ नाही, तर तिथेच वाचून नंतर मग लंचला जायचं. सगळ्यात जास्त मॅक्झिमम त्या ज्या कार्डांच्या स्लिपा असतात ना त्याच्यावर घाटगे आणि ढवळीकर या दोघांचीच नावं तुम्हाला आढळतील डेक्कन कॉलेजमध्ये. मला आनंद याचा वाटतो की राईट फ्रॉम 1961, थोडंसं यांच्यापेक्षा थोडं जास्तच आहे परिचय माझा. आता जवळजवळ आता जेव्हा विचार करतो त्यावेळेस 58 वर्ष मी या माणसाच्या सहवासात आहे. आणि माणूस जो घडतो तो काय एकाने घडत नाही, त्याच्यावर अनेक प्रकारचे संस्कार होत असतात. मी डेक्कन कॉलेजमध्ये होतो, डॉक्टर सांकाळे आहेत, देव तर माझे गाईडच होते. अर्धमागधी, आणखी जैनिझम, यानंतर हिस्टॉरिकल एक्सकॅव्हेशन सगळं त्यांनी ट्रेनिंग मला दिलेलं आहे. तसे आमचे अन्सारी होते. अन्सारी बारक्यासारख्या गोष्टीमध्ये प्रत्येक माणसाला घेऊन हे काहीतरी खुब्या शिकवायचे ते. म्हणजे ह्या सगळ्या लोकांचे संस्कार झाल्यामुळे तर आहेच, यात काही शंकाच नाही आहे. आणि दुसऱ्या बाजूला जर बघितलं तर मग दांडेकर, कत्रे, मेंदळे हे सगळेच माझे टीचर्स होते. गंमत आहे, हा योगायोग आहे. मी नेहमी गंमत म्हणून डेक्कन कॉलेजमध्ये नवीन जेव्हा गेलो म्हटलं माझ्या इतके टीचर्स पुण्यात कोणालाही नाहीत आपल्या विषयामध्ये. कारण माझं लिंग्विस्टिक्स होतं, आर्किओलॉजी होतं, त्यानंतर संस्कृत होता, आणि या सगळ्या लोकांनी मला शिकवलेलं होतं. तेव्हा मी जर काही आज असेल ना तर या सगळ्या लोकांचे संस्कार झालेले आहेत. पण एक निश्चितपणाने गोष्ट सांगतो की माझं जे ॲसोसिएशन ढवळीकरांशी होतं त्याला एक वेगळं परिमाण आहे असं मी म्हणेन. आणि एक गंमत आहे ती. आज वाईट याचंच वाटतं की दिलखुलासपणाने केव्हाही गेल्यानंतर सहज अगदी आनंदाने कुठल्याही विषयावर गप्पा मारण्यासाठी आर्किओलॉजीमधल्या जे एक स्थान होतं ते राहिलेलं नाही, आणि ते सारखंच आठवेल. एवढं बोलून मी आमच्या त्या परम मित्राला श्रद्धांजली वाहतो. मी आता शोकप्रस्ताव वाचून दाखवतो आहे. जागतिक कीर्तीचे पुरातत्व विशारद, डेक्कन कॉलेज अभिमत विद्यापीठाचे माजी संचालक, भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेचे माजी विश्वस्त,
आणि विद्या परिषदेचे अध्यक्ष पद्मश्री प्राध्यापक मधुकर केशव ढवळीकर यांचे वृद्धापकाळामुळे अल्पशा आजाराने नुकतेच निधन झाले. प्राध्यापक ढवळीकर यांनी पुरातत्व विषयात केलेल्या संशोधनास आंतरराष्ट्रीय मान्यता प्राप्त झाली. त्यांनी केलेल्या इनामगाव येथील उत्खननातून प्रकट झालेल्या पुराव्यांमुळे पुरातत्व विषयाच्या संशोधनास चालना आणि नवी दिशा प्राप्त झाली. पर्यावरण आणि मानवी संस्कृती, आर्यांच्या मूलस्थानाविषयीचे संशोधन, महाराष्ट्र आणि भारताचा प्राचीन इतिहास अशा अनेकविध विषयातील त्यांचे संशोधन मूलगामी ठरले आहे. त्यांच्या अध्यापन कौशल्याने प्रभावित होऊन अनेक विद्यार्थ्यांनी त्या क्षेत्रामध्ये उत्कृष्ट संशोधन आणि अध्यापन करून आपले वैशिष्ट्य निर्माण केले आहे. अखंड उद्योग, प्रचंड परिश्रम, शिस्तबद्ध जीवन, नियमित वाचन आणि लेखन ही त्यांची वैशिष्ट्ये होती. त्यांच्या निधनाने पुरातत्व आणि प्राच्यविद्या यांची कधीही न भरून येणारी हानी झाली आहे. तसेच त्यांच्या निधनाने एक थोर संशोधक, चतुरस्र ग्रंथकार, उत्कृष्ट शिक्षक, निगर्वी आणि सुसंस्कृत व्यक्तिमत्व आपल्यातून हरपले आहे अशी भावना ही सभा व्यक्त करीत असून त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी होत आहे. सर्वांनी उभं राहून 2 मिनिटं स्तब्धता पाळून त्यांना श्रद्धांजली अर्पण करावी. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांतिः. सभा समाप्त होता है.